लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते काव्या आणि पार्थपासून. तर आता इथे काव्या म्हणते, असं कसं ऐकू नाही आलं, तुम्ही भाव खाताय आता देशमुख, असं म्हणतो आता इथे काव्या. तर आता मी कशाला मुद्दाम करू असं म्हणतो आता इथे पार्थ. काव्या, मी असं का करेन असं म्हणतो तो. तर आता इथे काव्या म्हणते, तुम्हाला सगळं कळतं ना मी बोललेलं, पण ह्या वेळेलाच का कळत नाही असं म्हणते काव्या. मला हे लग्न हवंय हे बरं तुम्हाला नाही ऐकायला आलं असं म्हणते आता इथे काव्या पार्थला. तर आता इथे बघा प्रेक्षक, पार्थ खूप खुश होतो बघा प्रेक्षक, आणि आता त्याच्या चेहऱ्यावर छान स्माइल येते. तर आता इथे काव्या आणि पार्थ एकमेकांकडे बघून लाजतात. तर आता इथे खूप लाजते काव्या, दरवेळी मी मनातलं ओळखलं तर तुम्ही कधी बोलणार असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता लाजते बघा प्रेक्षक खूप काव्या. तर आता इथे काव्या जाऊन आपले कपडे ठेवते आणि खूप जास्त लाजत असते बघा प्रेक्षक होती. तर आता पार्थ बघतो काव्याकडे. तर काव्या आता आपल्या कपाटाकडे बघते बघा प्रेक्षक हो, आणि आता ती फ्रेम बाहेर काढते. पार्थ आणि तिची जी लग्ना दिवशीची फ्रेम असते ना बघा प्रेक्षक होती, आता ती बाहेर काढते आणि बघत राहते त्या फ्रेमकडे. तर आता पार्थ पण बघतो तिच्याकडे. तर आता त्या फ्रेमकडे बघत बघत काव्या बोलायला लागते बघा प्रेक्षक हो, हा फोटो आता बदलायला हवा ना देशमुख असं म्हणते काव्या. जरा हसरे फोटोज लावायला पाहिजेत आता, नाही का असं म्हणते ती. तर आता पार्थ खूप खुश होतं बघा प्रेक्षक हो. तर आता पार्थला आठवतं कसं काव्या चिडलेली असते त्या वेळेला, लग्नाच्या वेळेला जेव्हा ही फ्रेम आणलेली असतात तेव्हा. तर आता पार्थला कळतं किती वाईट होता तो दिवस. आणि आता इथे पार्थ येतो जवळ काव्याच्याने म्हणतो, चला हा फोटो ह्या रूम मध्ये नको पासून, ते हसरा फोटो या रूम मध्ये असावा, इथपर्यंतचा प्रवास माझ्या मांजरीने केला तर असं म्हणतो आता इथे पार्थ बघा प्रेक्षक हो. गुड असं म्हणतो आता तो, आणि आता गाल धरतो बघा प्रेक्षक होतो काव्याचे. तर आता काव्या बघते त्याच्याकडे आणि हसते ती. तर आता पार्थ निघून जातो बघा प्रेक्षक हो तिथून. काव्या मात्र घट्ट मिठी मारते त्या फ्रेमला आणि खूप आनंदात असते, कारण आता तिला प्रेम झालेलं आहे पार्थ सोबत. म्हणून ती खूप असं लाजत असते आणि खूप छान आपल्याकडे बघत असते बघा प्रेक्षक. प्रेमात असलेला माणूस कसं दाखवतात ना तसं दाखवलंय खरंच काव्याला, म्हणजे हसायचं वगैरे, मनातल्या मनात खुश राहायचं असं वगैरे दाखवलं इथे. तर आता इथे बघा प्रेक्षक तयारी होत असते सक्सेस पार्टीची काव्या आणि जीवाची. तर आता इथे पिहू सांगत असते त्या माणसाला, हा फोटो आधी लावा नंतर लावा म्हणत. तर आता मानिनी येते बघा प्रेक्षक तिथे. काय पिहू मॅडम असं म्हणते आता इथे मानिनी, जमतंय का? जमतंय ना असं म्हणते पिहू. मामी तू एक गोष्ट लक्षात ठेव, पिहूला आहे ना सगळ्यातलं सगळं जमतंय असं म्हणते पिहू. हो का असं म्हणते आता इथे मानिनी. पिहू तू ना गाव होत चालली आहेस तुझ्या जीवात आता सारखी ठोंबे असं म्हणते आता ते मानिनी. पण ही ठोंबेने ठरवलेने काही अचीव करू शकते हे तुझ्या जीवा दादानेही प्रूव्ह केलंय हा असं म्हणते आता इथे पिहू. जीवाने खरंच प्रूव्ह केलंय, म्हणून तर आम्ही हा कौतुक सोहळा ठेवलाय असं म्हणते पाणीनी. फायनली 16 डिसेंबर आलाच असं म्हणते पिहू, आणि मी या पार्टीसाठी खूप एक्सायटेड आहे, खूप म्हणजे खूप असं म्हणते आता इथे पिहू. हो का, मी पण एक्सायटेड आहे का सांगू असं म्हणते मानिनी, कारण भरपूर माणसं येणार आहेत, आपण सगळ्यांना आमंत्रण दिलंय आणि काव्याने नंदिनीच्या घरचे पण येणार आहेत आणि त्यांची भेट होईल असं म्हणते मानिनी. मला कळतंय की तू खूप एक्सायटेड आहेस मामी, नंदिनी वहिनी काव्या वहिनीच्या घरचे येणार आहेत तर, पण कसं आहे ना तू जरा वेगळीच सासू आहेस असं म्हणते आता इथे पिहू. वेगळी सासू म्हणजे काय ग असं म्हणते मानिनी. म्हणजे बघ ना बाकीच्या सासू लोकांना, म्हणजे बाकीचे सासू लोक कसं सुनेचे लोक आले ना तर त्यांना आवडत नाही असं म्हणते पिहू, आणि तुला किती आनंद होतोय असं म्हणते पिहू. पिहू असं म्हणून मारते आता इथे मानिनी. खरंच आगाव होत चालले, चुरचुर बोलायला लागलेस, तू चेंज का नाही केलेस अजून? जा जीवा दादा काय करतोय ते पण सांग असं म्हणते आता इथे मानिनी. जीवा दादा काय करत असेल मला माहिती आहे, कारण तो नंदिनी वहिनी गप्पा मारत बसणार आहे असं म्हणते आता इथे पिहू बघा प्रेक्षक. बाकी काय काम आहे त्याला असं म्हणते आता इथे पिहू. जीवा दादा रेडी झाला का बघ, आणि तू पण जा रेडी हो जा असं म्हणते माणिनी, आणि आता पिहू पण रेडी व्हायला जाते. तर आता इथे जीवा साड्या बघत असतो बघा प्रेक्षक नंदिनीसाठी, ही नको असं चूज करत असतो तो. अहो हे काय असं म्हणते आता इथे नंदिनी, हे काय करताय जीवा, मला तयार व्हायचं आहे असं म्हणते नंदिनी. आता हा पसारा कोण आवरणार असं म्हणते नंदिनी. आज का पसारा मेरे ना, मी केलंय ना मग मी आवरणार असं म्हणतो आता इथे जीवा. मी आवरणार म्हणजे कठीण आहे सगळं असं म्हणते नंदिनी. ए चकाचक बाई काय कठीण काय आहात असं म्हणतो जीवा. 1 मिनिट, आणि तू माझ्याकडे हेल्प मागितली होती साडी सिलेक्ट करायला, मी फक्त हेल्प केली असं म्हणतो जीवा. हो असं म्हणते नंदिनी. तुम्हाला असं वाटतंय तुम्ही मदत केली आहे माझी असं म्हणते नंदिनी. काय हो, अहो साड्या कपाटात ठेवून सिलेक्ट करायचं होते की नाही, आता सगळा पसारा मी कधी आवरायचा आहे असं म्हणते नंदिनी. काय तुमचं पण असं म्हणते ती. हा जीवा का स्टाईल आहे, सबसे अलग सबसे जुदा असं म्हणतो जीवा. जिथे तिथे तुम्हाला गंमत सुचते नुसते असं म्हणते आता इथे नंदिनी. ऐक कसं म्हणतो आता जीवा, ही किती सुंदर साडी आहे ना असं म्हणतो आता जीवा. साडी सुंदरच आहे असं म्हणते आता इथे नंदिनी. माझी एक मैत्रीण होती सुमन आश्रमातली, तिचं लग्न होतं तेव्हा घेतली होती वर्षभरापूर्वी असं म्हणते नंदिनी. ओ वर्षभरापूर्वी, वॉट अ श्राप मेमरी असं म्हणतो आता इथे जीवा. नाही तसं नाही, तो दिवस आमच्यासाठी खूप खास होता असं म्हणते आता इथे नंदिनी. आणि त्या दिवसाभरात काय काय घडलं ते सगळं लक्षात आहे माझ्या. म्हणजे तुम्हाला सांगते, मी दामले रोडवरून अशी
चालत जात होते तेव्हा एका बाईकवाल्या माणसाने मला कट मारला होता ना, ते पण लक्षात आहे माझ्या असं म्हणते आता इथे नंदिनी. कसे चालवला होता हो तुम्ही बाईकवाले असं म्हणते नंदिनी. बाईकवाले काय कसं चालवतात? उलट तुम्हा चालणाऱ्यांचेच प्रॉब्लेम असतात, मधून चालत असता तुम्ही रस्त्याच्या असं म्हणतो जीवा. मलाही आठवतंय किस्सा असं म्हणतो आता इथे जीवा. म्हणजे तेवढा शार्प नाही आठवत, कधीचा तो माहिती आहे नाही मला. पण मी सुद्धा त्याच दामले रोडवरून जाताना एक मुलगी रस्त्याच्या मध्ये उभा होती आणि रिक्षावाल्याला अडवत होती, असा हात करत होती. मी तिला ना अक्षरशः ठोकता ठोकता राहिलो होतं, अशी कट मारून निघालो होतो मी. मग शेवटी मी तिला वरती हात करून सॉरी असं म्हटलं होतं असं म्हणतो जीवा. काय सांगते असं म्हणते नंदिनी. तुम्हाला सांगते, मला सुद्धा त्या मुलाने असा हात वर करून सॉरी म्हटलं होतं असं म्हणते नंदिनी. सॉरी म्हटलं म्हणून, नाहीतर मी अशी गप्प बसणार नव्हते असं म्हणते नंदिनी. एक मिनिट असं म्हणत होता इथे जीवा. बाईकचा कलर कोणता होता असं म्हणतो जीवा. जेवढं मला आठवतंय काळ्या रंगाची बाईक होती असं म्हणते नंदिनी. करेक्ट असं म्हणतो होता इथे जीवा. आपली सुद्धा काळ्या रंगाचीच बाईक आहे असं म्हणतो होता इथे जीवा. तर आता इथे आठवतं बघा प्रेक्षक नंदिनीला कसं ती जात असते आणि एका मुलाने कट मारलेलं असतं. तर आता तिला परत आठवतं ते आणि कसं ती ओरडलेली असते अरे हे म्हणून. तर आरशात बघून तो तिला उत्तर दिलेलं असतं ना बघा प्रेक्षक सॉरी म्हणून हात वर करून. काय असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता दोघे हसतात बघा प्रेक्षक बघितलं तसं म्हणते नंदिनी. म्हणजे नशिबानेच आपलं भेटणं ऑलरेडी मान्य केलं असं म्हणते नंदिनी. एक्झॅक्टली, म्हणून मग आपलं असोसिएशन पण मान्य करूया असं म्हणतो जीवा. म्हणजे असं म्हणते नंदिनी. एक 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 मिनिट असं म्हणतो आता इथे जीवा. काय करताय तुम्ही असं म्हणते आता इथे नंदिनी. हात पुढे कर, सांगतो असं म्हणतो जीवा. पण काय करताय काय असं म्हणते नंदिनी. सरप्राईज आहेत हा असं म्हणतो जीवा. तर त्याच्यावरती चिफा कायतरी लिहितो बघा प्रेक्षक जीवांदिनी असं लिहिलेलं असतं त्याच्यावर. आपलं असोसिएशन सुद्धा असंच असायला हवं. ऐकताना सुद्धा किती छान वाटतंय बघ ना जीवानंदिनी असं म्हणतो आता इथे बघा प्रेक्षक जीवा. तर आता नंदिनी बघते आणि हसते तिच्याकडे. छान आहे ना असं म्हणतो आता जीवा. किती वेळ बघत राहणार आहेस असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता इथे नंदिनी हसते आणि लाजते. चल चल आटप पटकन असं म्हणतो जीवा. तर आता तिला साडी दाखवतो. ही साडी कशी वाटते असं म्हणतो आता इथे जीवा. तर नंदिनी म्हणते अहो ऐका माझं, ही माझी लग्नातली साडी आहे असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे ती म्हणते मी ऑलरेडी एक साडी सिलेक्ट केली आहे असं म्हणते नंदिनी. काय असं म्हणतो आता इथे जीवा. आणि मी एवढा पसारा करून ठेवलाय, कधी दाखवणार असं म्हणतो जीवा. आता तुम्ही एवढा पसारा करून ठेवलाय असं म्हणते नंदिनी. सगळा वेळ घालवलाय नाही माझा असं म्हणतो जीवा. तर आता इथे नंदिनी काढायला जाते बघा प्रेक्षक साडी. तर आता ती साडी बाहेर काढते आणि दाखवते जीवाला. ही असं म्हणते आता इथे नंदिनी. ही साडी असं म्हणतो आता इथे जीवा. ही तर तुम्ही तुमच्या पहिल्या पगारातून माझ्यासाठी घेतलेली साडी असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता जीवा म्हणतो एवढ्या कौतुकाने बोलतेस म्हणजे भलतीच आवडली तुला ही साडी असं म्हणतो जीवा. तर आता इथे बघा प्रेक्षक सगळ्या साड्या बघतो जीवा. फक्त साडीच नाही असं म्हणते आता इथे नंदिनी, पण तुम्ही सुद्धा मला खूप आवडू लागलाय जीवा असं म्हणते नंदिनी. बस आजची संध्याकाळ संपू दे, पार्टीनंतर माझ्या मनातलं मी सगळं तुम्हाला सांगणार आहे असं म्हणते आता इथे नंदिनी. तर तेवढ्यातच पिहू येते. वहिनी दादा तुम्ही दोघे रेडी आहात ना, मला तुमचे फोटो काढायचे आहेत असं म्हणते आता इथे पिहू. आता कशाला असं म्हणते नंदिनी. ते असंच असं म्हणते आता इथे नंदिनी. तर रेडी व्हा असं म्हणते आता इथे पिहू. छानशी पोच द्या पटकन असं म्हणते आता इथे पिहू. अरे तिच्या खांद्यावर हात ठेवणार आहे असं म्हणते पिहू. तुला काय अच्छा खांद्यावर हात ठेवू असं म्हणतो मला असं म्हणतो जीवा. तर खांद्यावर हात ठेवतात आणि प्रेक्षक फोटो काढतात बघा प्रेक्षक जीवा नंदिनीचे पिहू. आता तुम्ही दोघांची एक सेल्फी काढा असं म्हणते आता इथे पिहू. मला असं वाटतं हा बॅकग्राऊंड इतका खास नाही आहे, तिथे जाऊया का असं म्हणतो जीवा. चल चल तिथे जाऊया असं म्हणतो आता इथे जीवा. तर तिथे जाऊन फोटो काढतात बघा प्रेक्षक. तर आता इथे काव्या रेडी झालेली असते बघा प्रेक्षक आणि खूप छान दिसत असते आता इथे काव्या. तर आता पार्थ येतो बघा प्रेक्षक तिथे कोट वगैरे घालून. हे काय असं म्हणते आता इथे काव्या. गळ्यात घालण्यासाठी असं म्हणतो पार्थ. नाही असं म्हणते आता इथे काव्या. का असं म्हणतो आता पार्थ. सॉरी देशमुख, मी गळ्यात आज एकही दागिना घालणार नाही असं म्हणते काव्या. अहो मग काय मोकळ्या गळ्याने फिरणार आहात का असं म्हणते पार्थ. मोकळ्या गळ्याने कुठे, माझ्याकडे एक सुंदर गिफ्ट आहे की असं म्हणते आता इथे काव्या. गिफ्ट असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे काव्या दाखवते बघा प्रेक्षक तर आता इथे काव्यार्थ लिहिलेलं पेंडेंट असतं ना, ते आपल्या मंगळसूत्रामध्ये घालते बघा प्रेक्षक काव्या. तर खूप खुश असतो बघा प्रेक्षक आता इथे पार्थ. तर आता त्याला आठवतं कसं त्याने काव्यार्थ लिहिलेलं पेंडेंट दिलेला असतो काव्यासाठी. आणि ते पेंडेंट बघितलेली असते ती. पेंडेंटचा आणि स्वातंत्र्याचा काय संबंध असं म्हटलेली असते ना ती. काय पेंडेंट म्हणजे चेनमध्ये सुद्धा घालू शकता किंवा मंगळसूत्रामध्ये पण घालू शकता असं म्हटलेलं असतो ना. पार ते आठवलेलं असतं त्याला. तर आता तो खूप खुश झालेला असतो बघा प्रेक्षक ते काव्यार्थ लिहिलेलं मंगळसूत्र बघून. काव्यार्थ लिहिलेलं मंगळसूत्र वाव असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे बघा प्रेक्षक काव्या ते मंगळसूत्र त्याच्या हातामध्ये देते बघा प्रेक्षक तर आता इथे दाखवते त्याला ती. तर आता ती त्याला घालायला लावते आणि आता इथे पार्थ मंगळसूत्र घालणार असतो बघा प्रेक्षक काव्याच्या गळ्यामध्ये. तर आता केस वगैरे उडायचं दाखवलंय, सिनेमॅटिक सीन दाखवलंय खरंच. तर केस वगैरे बाजूला करत असतो पार्थ काव्याची आणि आता मंगळसूत्र तिच्या हातामध्ये असते बघा प्रेक्षक तर आता काव्या खूप आनंदात असते आणि पार्थ सुद्धा एकदम आनंदात असतो आणि आता तो मंगळसूत्र घालतो बघा प्रेक्षक काव्याच्या गळ्यामध्ये. तर आता इथे पार्थ आणि काव्या एकमेकांकडे बघतात. रोमॅन्टिक सीन आहे बघा प्रेक्षक हे. तर आता दोघे आरशामध्ये बघतात बघा प्रेक्षक पार्थ आणि काव्या.
खूप छान दिसतात खरंच दोघेही ह्या सीन मध्ये. तर आता तो बघत असतो काव्याकडे आणि आता इथे पार्थ तिला स्पर्श करतो. खूप रोमॅन्टिक सीन दाखवले खरंच हे. काय झालं देशमुख असं म्हणते आता इथे काव्या, कारण डोळ्यात अश्रू असतात बघा प्रेक्षक पार्थच्या. तर त्याला आठवतं कसं त्यांचं नातं होतं पहिला, कसं ती भांडायची कायम काव्या पार्थ सोबत, आणि आजचा दिवस हे सगळं त्याला आठवतं बघा प्रेक्षक, म्हणून तिच्या डोळ्यामध्ये आता अश्रू आलेले असतात. तर आता इथे पार्थ म्हणतो मंगळसूत्र मी घातलं तुमच्या गळ्यामध्ये असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे काव्या माया करते पार्थची. दादा वहिनी असं म्हणत आता इथे पिहू येते. काय तुझं इथे असं म्हणते आता इथे काव्या. अगं फोटो काढायचा असं म्हणते आता इथे पिहू. हे काय अचानक तू शोधून काढलेस पिहू असं म्हणते आता इथे काव्या. तर आता पार्थ म्हणतो बाबांनी फोन नवीन गिफ्ट दिलाय का तुला, फोटो काढायचे असं म्हणतो आता इथे पार्थ. करेक्ट असं म्हणते आता पिहू. फोटो कशाला असं म्हणते काव्या. हिला आता खूप प्रश्न पडलेत बघ असं म्हणतो आता इथे पार्थ. नका एवढं वैतागू देशमुख. ठीक आहे पिहू, आम्ही रेडी आहोत ओके असं म्हणते काव्या. सांग काय पोच देऊ, थोडीशी मागे हो असं म्हणते आता इथे पिहू. अशी असं म्हणते आता इथे काव्या. खांद्यावर हात ठेव ना तिच्या असं म्हणते आता इथे पिहू. तर आता इथे पार्थ खांद्यावर हात ठेवतो बघा प्रेक्षक, आणि आता इथे फोटो काढते पिहू दोघांचा, पार्थ आणि काव्याचा. मस्त आलाय फोटो, थँक्यू असं म्हणते आता इथे पिहू आणि जाते बघा प्रेक्षक हो. अभिनंदन जीवानी काव्या असं लिहिलेलं असतं बघा प्रेक्षक हो. आणि सगळी मंडळी येतात आता इथे फंक्शनसाठी. तर अनिशा पण येते. हॅलो काकू, तू काव्याच्या मैत्रिणीमध्ये पहिली आलीस असं म्हणते माडिनी. बघा काकू तुमची सून काय मला IASच्या परीक्षेत पहिलं येऊ देणार नाही. मग मी म्हंटल इथे तरी मी पहिली येऊ यार असं म्हणते आता इथे अनिशा. तर आता अनिशा जाते बघा प्रेक्षक बुके घेऊन. हाय काकू असं म्हणत आता इथे अनुषी पण येते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे बहीण असते ही आरुषी बघा प्रेक्षक हो, काव्या आणि नंदिनीची. तर आता इथे मानिनी म्हणते हॉस्टेलला गेल्यापासून आलीच नाहीस ग इथे, येत जा अजून तूण मग तूण असं म्हणते आता इथे मानिनी. येईल असं म्हणते आरुषी. धनंजय भाऊजी कसे आहात असं म्हणते मानिनी. मी मस्त मस्त असं म्हणतो तो. मी पण मस्त असं म्हणते मानिनी. पण विक्रम कुठे आहे असं म्हणतो आता इथे धनंजय मोहिते, म्हणजेच आता नंदिनी आणि काव्याचे बाबा प्रेक्षक हो. तर तो विचारतो आता विक्रम कुठे आहे. तर आता इथेच आहे, तयार होत आहे तसं म्हणते आता इथे मानिनी. तर आता इथे मानिनी म्हणते शारदा वहिनी आल्या असता तर अजून छान वाटलं असतं असं म्हणते मानिनी. आता तुमची पार्टी अचानक ठरली, ती मैत्रिणींबरोबर फिरायला गेले असं म्हणतो आता इथे धनंजय. आल्यानंतर भेटू आपण असं म्हणतो तो. आपण पार्टी करूया असं म्हणते आता इथे मानिनी. धनंजय भाऊजी आपली मुलं हळूहळू मार्गी लागतायत बरं का असं म्हणते मानिनी. नक्की का असं म्हणतो आता इथे धनंजय. खरंच तुम्हीच तुमच्या डोळ्याने बघा आता असं म्हणते आता इथे मानिनी. एकमेकांमध्ये हळूहळू गुंतत चाललेत, हळूहळू वेळ लागला पण लग्नानंतर झालंच प्रेम असं म्हणते आता इथे मानिनी बघा प्रेक्षक हो. तर आता तेवढ्यातच दुसरी लोक पण येतात. तर आता इथे नंदिनी येते येते आणि ती आरुषीला मिठी मारते बघा प्रेक्षक हो नंदिनी. बाबा म्हणून आता इथे नंदिनी धनंजयला पण मिठी मारते. कशीच बाळा असं म्हणतो धनंजय. मी आलेच हा यांना सांगते असं म्हणते मानिनी. तर आता इथे धनंजय भेटते बघा प्रेक्षक नंदिनीला. कशीच बाळा असं म्हणतो तो. मजेत आहे मी असं म्हणते नंदिनी. पण मी रागवले तुमच्यावर असं म्हणते नंदिनी. का बरं असं म्हणतो तो. आई आली असती तर किती बरं वाटलं असतं मला, काव्याला सुद्धा असं म्हणते नंदिनी. जयपूरनं आली तर तुम्हाला ती भेटणारच आहे ओके असं म्हणतो आता तो. नमस्कार बाबा असं म्हणत आता पार्थ येतो बघा प्रेक्षक हो. बरं झालं आला तुम्ही, छान वाटलं असं म्हणतो पार्थ. नमस्कार असं म्हणतो आता इथे पार्थ आरुषीला पण. कशा आहात असं म्हणतो धनंजय. मी छान असं म्हणतो पार्थ. मी मजेत असं म्हणतो तो. आणि हे काय काव्या दिसत नाही, ती कशी आहे असं म्हणतो धनंजय. ती आहे खूप छान आहे, उत्सव मूर्ती आहे, तयार होत आहे असं म्हणतो आता इथे पार्थ. या ना बसा असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे धनंजय बसतोय बघा प्रेक्षक तिथे. तर आता इथे धनंजयने आरुषी जाऊन बसतात. तर आता इथे नंदिनी म्हणते पार्थ पिहू कुठे राहिली. पिहू आता रेडी व्हायला गेली असं म्हणतो पार्थ. ते आतापर्यंत त्या पेनड्राईव्ह मध्ये फोटोज वगैरे टाकत होते. पेनड्राईव्ह चेक केलाय मी आणि प्रोजेक्टरला लावलाय असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता पेनड्राईव्ह घेऊन थांबलेली असते बघा प्रेक्षक हो रम्या. काय ग हा पेनड्राईव्ह कुठला असं म्हणते आता इथे वसवत्या. अगं हा ओजी पेनड्राईव्ह आहे असं म्हणते आता इथे रम्या. ओजी म्हणजे काय असं म्हणते वसवत्या. अगं ओरिजिनल पेनड्राईव्ह असं म्हणते रम्या. हे कोण सांगणार असं म्हणते आता इथे वसवत्या. सांगते असं म्हणते रम्या. ह्या पेनड्राईव्ह मध्ये पार्थ आणि पिहूने खूप प्रयत्न करून दोन्ही कपल्सचे आनंदी फोटोज काढलेत आणि बाईट्स पण ऍड केलेत असं म्हणते रम्या. अकोबाई असं म्हणते वसवत्या. हे दोन समोरचे आनंदी चेहरे दिसत आहेत ना, नंदिनी आणि पार्थला बघून म्हणते वसवत्या. ते नीट लक्ष ठेवून बघ, कारण थोड्या वेळातच ह्या दोन्ही आनंदी चेहऱ्यांवरचा रंगच उडणार आहे असं म्हणते वसवत्या कायमचा. तर रम्या म्हणते खरंच आहे असं म्हणून दोघे हसतात बघा प्रेक्षक. वसवत्या आणि रम्या इथे खूप हसतात दोघेही. तर आता इथे पेनड्राईव्ह लावून बसलेले असते ना रम्या. तो पेनड्राईव्ह कुठला असं म्हणते वसवत्या. तो आपला पेनड्राईव्ह असं म्हणते आता इथे रम्या, ज्यामध्ये आपला आजचा नाही खरं तर आयुष्यभराचा सगळ्यात मोठा बॉम्ब पेरलाय असं म्हणते आता इथे रम्या. सो लवकरच तो बूम होणार आहे असं म्हणते रम्या. तर खूप हसतात बघा प्रेक्षक वसवत्या आणि रम्या. तो बॉम्ब कधी फुटतोय असं झालंय बघ असं म्हणते वसवत्या आणि खूप हसतात त्या. असं म्हणते आता इथे रम्या.
तर नंदिनीने पार्थला दाखवलं बघा प्रेक्षक हो. पार्थ असं म्हणते आता इथे नंदिनी, आजची संध्याकाळ, आजची रात्र सगळ्यांच्या कायम लक्षात राहणार आहे असं म्हणते आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक हो. आणि आपल्याही मनावर ही कोरली जाणार आहे. एकदा पेनड्राईव्ह चेक करूया का असं म्हणतो आता इथे पार्थ. हो असं म्हणते नंदिनी. उगाच नंतर गोंधळ नको व्हायला असं म्हणते नंदिनी. हा तर आता इथे पार्थ आणि नंदिनी दोघेही पेनड्राईव्ह बघायला जातात बघा प्रेक्षक. आणि रम्या आणि वसवत्या लांब थांबून हे सगळं बघत असतात आणि भीती वाटत असते आता इथे वसवत्या आणि रम्याला बघा प्रेक्षक हो. बघितलं तर काय होईल नंदिनी आणि पार्थने म्हणून. तर आता इथे एकटी मुलगी मध्येच त्यांना भेटायला येते. तर आता इथे रम्या खूप घाबरते आणि वसवत्या पण बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पार्थ आणि नंदिनी जात असतात पेनड्राईव्ह चेक करण्यासाठी. आई एक मिनिट, तू तिथे पोचण्याआधी मी पटकन तिथला पेनड्राईव्ह काढून आणते असं म्हणते रम्या. थांब थांब असं म्हणते वसवत्या. नको जाऊस, थांब जरा, संशय येईल ना त्याला, थांब जरा असं म्हणते आता इथे वसवत्या बघा प्रेक्षक हो. अगं आई असं म्हणते रम्या, ऐक माझं, आपल्याला जे सगळ्यांसमोर यायला हवंय ना ते तसंही पेनड्राईव्ह मध्ये शेवटी शेवटी आहे, नको काळजी करूस तू असं म्हणते वसवत्या. पार्थ चेक करणार ना, म्हणजे तो फॉरवर्ड करत करत शेवटपर्यंत जाणार, सगळं चेक करणार असं म्हणते आता इथे रम्या बघा प्रेक्षक हो. आणि दोघेही घाबरतात खूप. तर आता इथे नको जाऊस ग असं म्हणत असते वसवत्या. अगं थांब थांब असं म्हणत असते त्या इथे रम्या. तर आता वहिनी म्हणत पिहू येते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे बघतात सगळेजण. तर आता इथे काव्या सुद्धा आलेली असते. तर पार्थचं लक्ष काव्याकडे जातं बघा प्रेक्षक आणि तो बघतच नाही आता इथे लॅपटॉपमध्ये बघा प्रेक्षक. तर आता इथे नंदिनी पण बघते काव्याकडे आणि आता इथे नंदिनी आणि पार्थचं बघा प्रेक्षक हो माइंड डायव्हर्ट होतं आणि बघायचं सोडूनच देतात काय त्या पेनड्राईव्ह मध्ये म्हणून. तर आता इथे काव्याकडे बघत थांबलेला असतो बघा प्रेक्षक हो. पार्थ तर खूप छान दिसतेस असं म्हणते आता इथे नंदिनी काव्याला बघा प्रेक्षक हो. तर आता इथे रम्या आणि वसवत्या मात्र घाबरत असतात. तर फ्लाइंग किस येतो बघा प्रेक्षक हो. पार्थ आता इथे काव्याला, तर आता इथे काव्या थांबवते परत ते फ्लाइंग किस. तर आता इथे घेते परत ती. तर पार्थ खूप खुश होतो बघा प्रेक्षक हो किस घेतल्यामुळे. तर आता इथे पार्थ पण बघून खूप हसत असतो तिच्याकडे काव्याकडे. तर आता इथे नंदिनी पण बघत असते त्यांच्या दोघांकडे आणि लाजत असते. तर काव्या आणि पार्थ मात्र वेगळंच लाजत असतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे काव्या येते पिहू सोबत खाली बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पार्थ लाजत असतो आणि नंदिनी बघते तिच्याकडे. काव्या आली आहे तर आता तुमचं लक्ष नाही लागणार कशातच असं म्हणते नंदिनी. बरोबर आहे, आता आपल्याला फक्त पेनड्राईव्ह नाही चेक करायला येणार, काव्य आहेत ना समोर असं म्हणतो आता इथे पार्थ. सरप्राईज आहे ना असं म्हणतो आता इथे पार्थ बघा प्रेक्षक हो. तर वसवत्या आणि रम्या खूप खुश होतात. तर नंदिनी म्हणते अरे हो मी विसरलेच असं म्हणते आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक हो. पण पार्थ स्क्रीनवर जे काही दिसणार आहे ना त्यामुळे जीवा आणि काव्या खूप खुश होणार आहेत असं म्हणते आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक हो. तर बघा प्रेक्षक आजचा बघितले समोर बघूया आता रिकॅपमध्ये काय ते. तर आता इथे प्रोग्रामला सुरुवात झालेली असते. तर आता सगळे बसलेले असतात. तर आता इथे नंदिनी म्हणते 1 वर्ष आधी नकळत काय होईना एकमेकांना आम्ही भेटलो होतो. आजचा हा दिवस प्रेमाचा आणि विश्वासाचा आहे असं म्हणतो आता पार्थ. आणि सगळ्यांसाठी हा सरप्राईज आहे असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे चालू होतं बघा प्रेक्षक हो प्रोजेक्टर. त्या प्रोजेक्टमध्ये आता सगळे कपलचं दाखवत असतात म्हणजे जीवा आणि नंदिनी आणि पार्थ आणि काव्या. तर मध्येच आता इथे जीवा आणि काव्याचं येतं. तर सगळ्या बसलेल्या लोकांना एकदम शॉक बसतोय काय चाललंय म्हणून. काव्या आणि जीवा असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता डोळ्यात अश्रू येतात बघा प्रेक्षक हो पार्थच्या पण. तर प्रेक्षक हो रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.